नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण माळामध्ये शिपाई, लिपिक टंकलेखन यासारख्या वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे। पण ही भरती कोणासाठी निघालेली आहे, जर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा असेल तर तुम्ही कोणत्या पदासाठी भरू शकता त्याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, काल माळामार्फत एकूण 33 जागेसाठी भरती निघालेली आहे आणि बरेचसे या भरतीबाबतची माहिती तुम्ही चेक केलेली असेल, पण ही भरती कोणासाठी आहे हे तुम्हाला कोणच या ठिकाणी सांगितलेलं नाही। तर बघा याबाबतची संपूर्ण माहिती। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ माळा या ठिकाणी भरती निघालेली आहे। तर या ठिकाणी पद बघा, पद आहे संचालक यांत्रिकी, त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे, पासून घ्यायची बघा। अभियंता म्हणून सेवानिवृत्त, या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचारी असेल त्यांना या ठिकाणी अर्ज हा भरता येतो संचालक यांत्रिकीसाठी। नंतर आहे कार्यकारी अभियंता, यामध्ये पण सारखंच आहे, सेवानिवृत्त आणि 7 वर्षाचा अनुभव, म्हणजे जे डिपार्टमेंटल आहे, जे कोणी सेवानिवृत्त झालेलं आहे संस्थेमार्फत ते या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात। नंतर उपअभियंता स्थापत्य, याला पण 10 वर्षाचा अनुभव। नंतर कनिष्ठ अभियंता, याला पण 7 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे। नंतर कनिष्ठ अभियंता विद्युत, याला पण संबंधित कामात 7 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे। नंतर सहाय्यक रचनाकार, याला पण या ठिकाणी अनुभव मागितलेला, ठीक आहे। व्यवस्थित पात्रता चेक करायची आणि नंतर आपला अर्ज या ठिकाणी भरायचा, कारण बरेचसे जे पद आहेत या ठिकाणी जे सेवानिवृत्त कर्मचारी आहे त्यांच्यासाठी आहे, किंवा ज्यांना अनुभव आहे त्यांना या ठिकाणी आपला अर्ज भरता येतो। तर यामध्ये पद बघा, शिपायाची, त्याची जी पात्रता मागितली आहे 10वी पास। आणि या ठिकाणी बघा, जर तुम्हाला संस्था किंवा खाजगी संस्थेचा किमान 5 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे, लक्षात ठेवायचा, निमशासकीय संस्था किंवा खाजगी संस्थेचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे। आणि या ठिकाणी लिपिकची पोस्ट आहे, याला पण 5 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे, ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे प्लस 5 वर्षाचा अनुभव। आणि इंग्रजी मराठी टायपिंग पण या ठिकाणी मागितलेलं आहे, MSc पण मागितलेलं आहे, ठीक आहे। संपूर्ण PDF तुम्हाला लागत असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्या ठिकाणी तुम्हाला PDF मिळून जाईल, ठीक आहे मित्रांनो। हा अर्ज दिलेला आहे, हा तुम्हाला अर्ज भरावा लागेल आणि दिलेल्या ईमेल ID वर पाठवावा लागेल। याचा ईमेल ID दिलेला आहे, त्याच्या ईमेल ID वर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। तर बघा मित्रांनो, तुमची नियुक्ती या ठिकाणी 11 महिन्यासाठी केल्या जाणार आहे, लक्षात ठेवायचं, 11 महिन्यासाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। तर याचा जो आवेदन अर्ज दिलेला आहे हा तुम्हाला पाठवायचा आहे 26 जुलै याची अंतिम तारीख असणार आहे, ठीक आहे। इथं दिलेल्या पत्त्यावर तुम्ही आवेदन अर्ज पाठवू शकता, किंवा हा जो ईमेल ID दिलेला आहे या ईमेल ID वर पण तुम्ही आपला अर्ज पाठवू शकता। अर्ज भरायचा, त्याला डॉक्युमेंट लावायचे आणि दिलेल्या ईमेल ID वर पाठवून द्यायचा। 26 जुलै याची अंतिम तारीख आहे, फक्त तुम्हाला अनुभव असेल तरच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। जर तुम्ही सेवानिवृत्त कर्मचारी असाल किंवा तुम्हाला संबंधित कामाचा अनुभव असेल 5 वर्ष, 7 वर्ष, 12 वर्ष, तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। जर PDF तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन द्या। व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।